अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। सज्जन हो, आज 9 जानेवारी, आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे तुझा नित्यपाठ दणदणीत होणार आहे। भाग 1। ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज बोलताना कधी कधी आशीर्वादात्मक किंवा आश्वासनात्मक बोलत असत। त्या पाठीमागे काही कारणे असायची। तू वागतो आहेस ते बरोबर आहे, त्याच वाटेने चालत राहा आणि भविष्यात यश जय मिळवायचं असेल तर तुला अमुक एक करणे गरजेचे आहे, हे मार्गदर्शन असायचे। श्री महाराजांच्या वरती रचलेला नित्यपाठ हे त्यांच्या आवडत्या रचनेपैकी एक रचना आहे, म्हणून तर त्यांनी त्याला आशीर्वाद दिलेले आहे। नित्यपाठाच्या 170व्या म्हणजे श्री गुरूंचे एक अध्यायी यशवंत महात्मेच आहे। जन्मापासून ते देहत्यागापर्यंत व देहत्यागानंतर सुद्धा भक्तांच्या संकटात ते कसे उभे राहतात याचे वर्णन म्हणजे नित्यपाठ होय। हा नित्यपाठ म्हणजे कसा आहे पहा। हा नित्यपाठ केवळ वरिष्ठ होय इष्ट जीवनात इष्ट घडावे वाटत असेल तर नित्यपाठ नित्य वाचला पाहिजे। पाठ झाल्यानंतर नित्यपाठ म्हणण्यासाठी केवळ 12 मिनिटे लागतात, मात्र आपण रोज एक अध्याय वाचून मोकळा होतो, याचे फळ आपणास आपोआप प्राप्त होते। श्री महाराजांना मी प्रत्यक्ष कधीही सांगितले नाही मी अमुक लिहिलेले आहे, मात्र न सांगताही लिहिलेल्यावरती महाराज भाष्य करायचे किंवा लिहिण्यापूर्वी भाष्य करायचे, त्याप्रमाणे पुढती ती रचना तयार व्हायची। हा त्यांनी दिलेला एक मोठा आशीर्वादच आहे। त्यातील एक आशीर्वाद म्हणजे वरची ओळ होय। त्याचे असे झाले, मी पाटणवरून कीर्तन करून आलो होतो। पाटणच्या स्थानिक मंडळींना ते कीर्तन त्यांनी रेकॉर्डिंग केले होते। तेच कीर्तन दादा दिवडकराच्या शेजारी कुणीतरी स्पीकरवरती लावले होते। माझा आवाज ऐकल्याबरोबर महाराजांनी पूर्ण 1 तास ते कीर्तन ऐकले। कीर्तन ऐकल्यावर महाराज म्हणाले, अरे हे कीर्तन ठीक आहे, पण तुझा अरे अरे विठ्ठला गाजणार आहे, नक्की काय अर्थबोध घ्यावा। मात्र त्यानंतर 10 वर्षांनी नित्यपाठ तयार झाला। त्याची पहिली ओळ होती, अरे अरे विठ्ठला पंढरीच्या पाटला कार्यधुरोक्तीला कोरोली माझी। प्रथम गणेशाला वंदन करून त्यांना या रचनेमध्ये आशीर्वाद देण्यासाठी विनंती केलेली आहे। माझा गुरूर मिटवण्यासाठी श्री गुरूंना विनंती केलेली आहे। माझा यशवंत देव हा साक्षात शिवावतार आहे, म्हणून त्यांना आर्ततेने हाक मारलेली आहे। तर हा अहंकार जळून जाईल, जीवनातल्या व्यथा नष्ट होतील। तो मनातील भाव जाणणारा देव आहे, त्यावर उपायही देणारा तोच आहे, म्हणून त्यांचा यशवंत हो जयवंत हा दशाक्षरी मंत्र नित्य जपावा। अशा सद्गुरूंची कथा म्हणजेच नित्यपाठ होय। ती कथा जीवनाच्या व्यथा नष्ट करणारी आहे आणि जीव मुक्त करणारी कथा आहे। नावजी पिता आणि सगुणानंदन असणारे श्री गुरु सर्वांचे मूलतत्व होईल असे कोणालाही वाटले नव्हते। असे मनावर अधिराज्य करणारे ते फूल आहे। इथून पुढे त्यांची जीवन कथा वर्णन केलेली आहे। हे सुगंधाचे फूल आहे, अवघी सुगंधाची पेठ त्यांच्याजवळ आहे। आयुष्याच्या कुंडात आणि अनुभवाच्या मुशीतून तापलेले तूप म्हणजे त्यांचे ज्ञान होय। तो जागतिक कार्याचा किमयागार आहे। त्यांची वाणी जागतिक कीर्तीची, अर्थात ते बोलतील तसेच होणार, नंतर त्याचे परिणाम दिसून येणार। परिणामी जो एकदा आला त्याला त्यांनी आपल्या भक्तिसूत्रात बांधून ठेवला, त्यामुळे त्याला पुन्हा या असे म्हणावे लागले नाही। त्यामुळे भक्त संख्या समुद्रासारखी महान झाली। देहत्यागानंतर सुद्धा त्यांनी कधी भक्तांना अंतर दिले नाही।
प्रत्येक भक्तांना वाटते की श्री महाराज माझ्या सोबत आहेत, माझ्या बरोबर आहेत. त्यांच्या भक्तीच्या शक्तीचा अंदाज घेता येत नाही. दुर्मिळ नरदेह आहे. या दुर्मिळ नरदेहामध्ये गुरु मिळणे व त्यांची गुरुकृपा संपादन होणे यातच आपला वेळ घालवायचा आहे. हा नित्यपाठ अनेक नित्यपाठापैकी एक वरिष्ठ आहे. या नित्यपाठाचा सारांश जीवनात इष्ट घडवणारा आहे, अनिष्ट घालवणार आहे, दुःखी जीवाला मोक्ष देणार आहे. मात्र नित्यपाठ नित्य वाचणे गरजेचे आहे. ते नित्यपाठ पूर्णपणे डोक्यात वेळ असले की तो वाचक सुद्धा सिद्ध होईल, त्याला सुशीलपण प्राप्त होईल, त्याच्या वासनेचे जळण होऊन जाईल, त्याची वृत्ती पालटेल, गुरुकृपेमुळे त्याच्या डोळ्यात अंजन पडेल. असा हा नित्यपाठ आहे. तो नित्यपाठ वाचता शत्रू क्षीण होतील, वाचक आनंदाचा धनी होतील, यात संशय नाही. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.